सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। उद्या पंढरपूर यात्रा ही सहल आम्ही सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि आमच्या कर्जत तालुका खालापूर तालुक्या माध्यमातून जे काही पंढरपूरला जे भाविक जाणार आहेत ते भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत व त्यांची इच्छासुद्धा आहे का पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं आहे, पण काही आपल्या भाविकांना पंढरपूर अंतर जास्त लांब असल्यामुळे ते त्यांना ते दर्शन घेणं अवघड असतं आणि याचाच आपण एक विचार करून सुधाकर घारे यांनी की आपल्या या कर्जत खालापूरच्या भाविकांना दर्शन व्हावं मिळावं यासाठी ही सहल आयोजित केलेली आहे। तर उद्या सकाळी 7 वाजता इथून गाड्या इथं आम्ही बसेसची व्यवस्था केलेली आहे। 7 वाजता कर्जतमध्ये बसेस येणार आहेत आणि संपूर्ण आम्ही 5 ते 6 दिवस संपूर्ण खेडोपाड्यात आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। बसेस आम्ही कार्यकर्त्यांच्या फोन नंबरतून तिथे पाठवणार आहोत आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला आणि वारकरी संप्रदायाची मंडळी यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांनाच आपण प्राधान्य दिलेलं आहे का ते जेणेकरून ते पंढरपूर जाऊन दर्शन घेतील। आम्ही निघाल्यानंतर आम्ही 8 वाजता कर्जतून गाड्या आमच्या निघतील। नंतर खालापूरच्या आणि खोपडीतल्या गाड्या आम्ही एकत्र करून आम्ही जुन्या खंडाळा घाटात हवेतून जाणार आहोत। पुढे जाऊन आम्ही 5 ते 6 वाजता आम्ही पंढरपूर येथे आम्ही पोहोचणार आहोत। तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः केलेली आहे सुधाकर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि नंतर रात्री जे तिथे त्यांचा एक करमणुकीचा कार्यक्रम, भजनी भारुडाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही सर्व भाविकांना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नेऊन दर्शनासाठी आपण उभे करणार आहोत, दर्शन देणार आहोत। नंतर आल्यानंतर जेवण नाश्ता करून आम्ही 12 वाजता किंवा आम्ही गाडी स्टार्ट करून आम्ही संध्याकाळी 7 ते 8 वाजता कर्जत पोहोचणार आहोत। असे आमचं हे आयोजन आहे। संपूर्ण वारकऱ्यांना आणि संपूर्ण वारकऱ्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ते आम्ही अगोदरच सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून आपण आपली काळजी घ्यावी आणि आमचे कार्यकर्ते प्रत्येक बसमध्ये असणार आहेत आणि पूर्ण ते कार्यकर्ते आमची काळजी घेऊन त्यांना घेऊन जाऊन नंतर दर्शन कसं होईल, त्यांना घेऊन आपण परत कसे कर्जतमध्ये पोहोचवले ह्याची काळजी आम्ही घेणार आहोत। विषय असा आहे, आपल्या संस्कृतीप्रमाणे हा अतिशय पवित्र महिना आहे श्रावण। श्रावणामध्ये बरेचसे लोक देवदर्शनाला जात असतात। खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अगदी सगळेच लोक जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात असं नाही। मनामध्ये सुधाभाऊंच्या कल्पना आली, आम्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलं की लोकांना पांडुरंगाचं दर्शन घडवावं म्हणून लोकांना जे घेऊन चाललोय ते केवळ असं घेऊन चाललो नाही तर त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन आम्ही त्या ठिकाणी घडवणार आहोत। त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी जे भक्तनिवास आहे, भक्तनिवासामध्ये साधारण 1100 लोकांची राहायची व्यवस्था आहे। त्याच्यानंतर आपल्या या तालुक्यातले संप्रदायाचे महत्त्वाचे महाराज, राणे महाराज, त्यांची धर्मशाळा त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी 500 लोकांची व्यवस्था आहे। त्यानंतर एक मंगल कार्यालय आहे, ज्या मंगल कार्यालयामध्ये 300-400 लोकांची व्यवस्था, अशी 2000 लोकांच्या राहण्याची, झोपण्याची, अंघोळीची, प्रातर्विधीची सगळी सुविधा त्या ठिकाणी सुसज्ज अशी सेवा आपण त्या ठिकाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे। मागच्या आठवड्यामध्येच सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीनं तिरुपती बालाजीची एक ट्रिप झाली। साधारण 1200-1250 लोक त्या ठिकाणी त्या ट्रिपमध्ये सहभागी झाले होते। त्याला त्या ठिकाणी जाण्या येण्याच्या प्रवासाच्या सोयीसह त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि खास करून जेव्हा आपण परराज्यात जातो त्या परराज्यामध्ये आपलं जेवण त्याला त्या ठिकाणी देता यावं म्हणून खास करून व्यवस्था, अशी स्पेशल व्यवस्था जी आपले लोक तिथे जाऊन जेवण बनवून त्यांना जेवण दिलं।
सुरक्षित त्या लोकांना नेलं, सुरक्षित त्यांना घरपर्यंत सोडले. उद्या पंढरपूरला जाणारी जी वयस्कर मंडळी येऊ दे, तरुण येऊ दे, याच्यामध्ये कुणाचीही गैरसोय होणार नाही. आम्ही प्रामुख्याने अगदी अशी काळजी घेतली की आमच्या प्रत्येक बसमध्ये त्या ठिकाणी जे उपचाराचे किट असतात ते किट आम्ही ठेवतोय, पिण्याचं पाणी ठेवतोय, आवश्यकता असेल त्या ठिकाणी नाश्त्याची सुविधा आहे. अशा पद्धतीने कुणाचाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही, कुणाचाही हालापेष्टा सोसावा लागणार नाही. सुसज्ज आणि सुसह्य असा प्रवास त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. प्रत्येक बसमध्ये जबाबदार काही कार्यकर्ता असेल, त्या ठिकाणी जे तुमचं फर्स्ट एड आहे ते फर्स्ट एडचं सामान असेल, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणी ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत प्रवासामध्ये त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी सुसज्ज अशी तयारी त्या ठिकाणी कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली आहे. मला विश्वास आहे की ही ट्रिप किंवा हे जे दर्शन सोहळा आहे, हा दर्शन सोहळा आयुष्यभर लोकांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा पंढरपूरमध्ये होणारा हा माझ्या मते वारकरी संप्रदायाच्या लोकांना घेऊन जाणारा राजकीय पटलावरचा हा पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी होईल. लोकांना त्या ठिकाणी आनंद मिळाला म्हणजे मग आयोजकांना तो आनंद मिळतो. आपण आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी करतोय. लोकांनाही आनंद मिळावा, आम्हालाही आनंद मिळावा आणि सगळ्यांच्या मते त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि या सर्व वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद सुधाकर भाऊंना मिळावेत, हा त्याच्या पाठीमागचा आमचा हेतू आहे.